जर आम्ही कुठल्या आमच्या सभेना काय बोलवलं का आमची लोक भरभरून येतात पक्षाच्या सभा असल्या का। परवा आमच्या महिलांचा कार्यक्रम जर आम्ही कुठल्या आमच्या सभेना काय बोलवलं का आमची लोक भरभरून येतात पक्षाच्या सभा असल्या का। परवा आमच्या महिलांचा कार्यक्रम झाला पैठणीचा ना रे, पैठणीचा कार्यक्रम झाला, पाय टाकायला जागा नव्हता नेरळला, म्हणजे पाय टाकायला जागा नव्हता पैठणीला। 3000 महिलांना आम्ही पैठण्या दिल्या। पण मंडी ह्या पैठण्या कधी, जेव्हा हिराजी पाटलांसारखे भाई कोतवालांसारख्या या हुतात्मा वीरांनी आपलं बलिदान दिलं त्यावेळेला। आज देशाच्या सीमेवरती आपले बहादर सैनिक लढतायत। काल एक टीव्हीला याला बातमी चालली होती, म्हणजे थंडी एवढी आहे तिकडं, बर्फच पडतो ना तिकडं, त्या एवढ्या उंचीवरती त्या बर्फामध्ये 24 तास डोळ्यात तेल घालून पारा करत असतात हे लोक। जेवणाचा पत्ता नाही, हेलिकॉप्टर मधनं वरनं डबे सोडले जातात, तिथे काय जेवण बनवलं जात नाही, असं चुलीवरती शेगडीवरती। त्यांना आपला प्रपंच, आपलं कुटुंब कसलीही काळजी नसते, काळजी असते फक्त माझ्या मातृभूमीची आणि माझ्या देशाची। ते ज्यावेळेला एवढ्या थंडीमध्ये कुडकुडत असतात त्यावेळेला आम्ही इथं आरामामध्ये एसी आणि पंख्याखाली गार झोपलेले असतो। थोडी तरी जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे। हजारो देशाचे सैनिक युद्धामध्ये मारले जातात, त्यांच्या कुटुंबाने काय करायचं, आणि म्हणून करता अशा वीर जवानांचा जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे तिथे जास्तीत जास्त संख्येने आपण मंडळींनी येणं गरजेचं आहे असं मला वाटतंय। मंडळी असो, आज आपल्या आमदारांची जबाबदारी आहे, त्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे। जर आम्ही कुठल्या आमच्या सभेना काय बोलवलं का आमची लोक भरभरून येतात पक्षाच्या सभा असल्या का। परवा आमच्या महिलांचा कार्यक्रम झाला पैठणीचा ना रे, पैठणीचा कार्यक्रम झाला, पाय टाकायला जागा नव्हता नेरळला, म्हणजे पाय टाकायला जागा नव्हता पैठणीला। 3000 महिलांना आम्ही पैठण्या दिल्या। पण मंडी ह्या पैठण्या कधी, जेव्हा हिराजी पाटलांसारखे भाई कोतवालांसारख्या या हुतात्मा वीरांनी आपलं बलिदान दिलं त्यावेळेला। आज देशाच्या सीमेवरती आपले बहादर सैनिक लढतायत। काल एक टीव्हीला याला बातमी चालली होती, म्हणजे थंडी एवढी आहे तिकडं, बर्फच पडतो ना तिकडं, त्या एवढ्या उंचीवरती त्या बर्फामध्ये 24 तास डोळ्यात तेल घालून पारा करत असतात हे लोक। जेवणाचा पत्ता नाही, हेलिकॉप्टर मधनं वरनं डबे सोडले जातात, तिथे काय जेवण बनवलं जात नाही, असं चुलीवरती शेगडीवरती। त्यांना आपला प्रपंच, आपलं कुटुंब कसलीही काळजी नसते, काळजी असते फक्त माझ्या मातृभूमीची आणि माझ्या देशाची। ते ज्यावेळेला एवढ्या थंडीमध्ये कुडकुडत असतात त्यावेळेला आम्ही इथं आरामामध्ये एसी आणि पंख्याखाली गार झोपलेले असतो। थोडी तरी जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे। हजारो देशाचे सैनिक युद्धामध्ये मारले जातात, त्यांच्या कुटुंबाने काय करायचं, आणि म्हणून करता अशा वीर जवानांचा जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे तिथे जास्तीत जास्त संख्येने आपण मंडळींनी येणं गरजेचं आहे असं मला वाटतंय। मंडळी असो, आज आपल्या आमदारांची जबाबदारी आहे, त्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे। जर आम्ही कुठल्या आमच्या सभेना काय बोलवलं का आमची लोक भरभरून येतात पक्षाच्या सभा असल्या का। परवा आमच्या महिलांचा कार्यक्रम झाला पैठणीचा ना रे, पैठणीचा कार्यक्रम झाला, पाय टाकायला जागा नव्हता नेरळला, म्हणजे पाय टाकायला जागा नव्हता पैठणीला। 3000 महिलांना आम्ही पैठण्या दिल्या। पण मंडी ह्या पैठण्या कधी, जेव्हा हिराजी पाटलांसारखे भाई कोतवालांसारख्या या हुतात्मा वीरांनी आपलं बलिदान दिलं त्यावेळेला। आज देशाच्या सीमेवरती आपले बहादर सैनिक लढतायत। काल एक टीव्हीला याला बातमी चालली होती, म्हणजे थंडी एवढी आहे तिकडं, बर्फच पडतो ना तिकडं, त्या एवढ्या उंचीवरती त्या बर्फामध्ये 24 तास डोळ्यात तेल घालून पारा करत असतात हे लोक। जेवणाचा पत्ता नाही, हेलिकॉप्टर मधनं वरनं डबे सोडले जातात, तिथे काय जेवण बनवलं जात नाही, असं चुलीवरती शेगडीवरती।
त्यांना आपला प्रपंच, आपलं कुटुंब कसलीही काळजी नसते. काळजी असते फक्त माझ्या मातृभूमीची आणि माझ्या देशाची. ते ज्यावेळेला एवढा थंडीमध्ये कुडकुडत असतात त्यावेळेला आम्ही इथं आरामामध्ये एसी आणि पंख्याखाली गार झोपलेले असतो. थोडी तरी जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे. हजारो देशाचे सैनिक युद्धामध्ये मारले जातात. त्यांच्या कुटुंबाने काय करायचं आणि म्हणून करता अशा वीर जवानांचा जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे तिथे जास्तीत जास्त संख्येने आपण मंडळींनी येणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. मंडळी असो, आज आपल्या आमदारांची जबाबदारी आहे, त्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे. जर आम्ही कुठल्या आमच्या सभेना काय बोलवलं का आमची लोक भरभरून येतात पक्षाच्या सभा असल्या का. परवा आमच्या महिलांचा कार्यक्रम झाला पैठणीचा ना रे, पैठणीचा कार्यक्रम झाला. पाय टाकायला जागा नव्हता नेरळला, म्हणजे पाय टाकायला जागा नव्हता पैठणीला. 3000 महिलांना आम्ही पैठण्या दिल्या. पण मंडी ह्या पैठण्या कधी, जेव्हा हिराजी पाटलांसारखे, भाई कोतवालांसारख्या या हुतात्मा वीरांनी आपलं बलिदान दिलं त्यावेळेला. आज देशाच्या सीमेवरती आपले बहादर सैनिक लढतायत. काल एक टीव्हीला याला बातमीत चालली होती, म्हणजे थंडी एवढी आहे तिकडं, बर्फच पडतो ना तिकडं, त्या एवढ्या उंचीवरती त्या बर्फामध्ये 24 तास डोळ्यात तेल घालून पारा करत असतात हे लोक. जेवणाचा पत्ता नाही, हेलिकॉप्टर मधनं वरनं डबे सोडले जातात. तिथे काय जेवण बनवलं जात नाही, असं चुलीवरती शेगडीवरती. त्यांना आपला प्रपंच, आपलं कुटुंब कसलीही काळजी नसते. काळजी असते फक्त माझ्या मातृभूमीची आणि माझ्या देशाची. ते ज्यावेळेला एवढा थंडीमध्ये कुडकुडत असतात त्यावेळेला आम्ही इथं आरामामध्ये एसी आणि पंख्याखाली गार झोपलेले असतो. थोडी तरी जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे. हजारो देशाचे सैनिक युद्धामध्ये मारले जातात. त्यांच्या कुटुंबाने काय करायचं आणि म्हणून करता अशा वीर जवानांचा जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे तिथे जास्तीत जास्त संख्येने आपण मंडळींनी येणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. मंडळी असो, आज आपल्या आमदारांची जबाबदारी आहे, त्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे. जर आम्ही कुठल्या आमच्या सभेना काय बोलवलं का आमची लोक भरभरून येतात पक्षाच्या सभा असल्या का. परवा आमच्या महिलांचा कार्यक्रम झाला पैठणीचा ना रे, पैठणीचा कार्यक्रम झाला. पाय टाकायला जागा नव्हता नेरळला, म्हणजे पाय टाकायला जागा नव्हता पैठणीला. 3000 महिलांना आम्ही पैठण्या दिल्या. पण मंडी ह्या पैठण्या कधी, जेव्हा हिराजी पाटलांसारखे, भाई कोतवालांसारख्या या हुतात्मा वीरांनी आपलं बलिदान दिलं त्यावेळेला. आज देशाच्या सीमेवरती आपले बहादर सैनिक लढतायत. काल एक टीव्हीला याला बातमीत चालली होती, म्हणजे थंडी एवढी आहे तिकडं, बर्फच पडतो ना तिकडं, त्या एवढ्या उंचीवरती त्या बर्फामध्ये 24 तास डोळ्यात तेल घालून पारा करत असतात हे लोक. जेवणाचा पत्ता नाही, हेलिकॉप्टर मधनं वरनं डबे सोडले जातात. तिथे काय जेवण बनवलं जात नाही, असं चुलीवरती शेगडीवरती. त्यांना आपला प्रपंच, आपलं कुटुंब कसलीही काळजी नसते. काळजी असते फक्त माझ्या मातृभूमीची आणि माझ्या देशाची. ते ज्यावेळेला एवढा थंडीमध्ये कुडकुडत असतात त्यावेळेला आम्ही इथं आरामामध्ये एसी आणि पंख्याखाली गार झोपलेले असतो. थोडी तरी जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे. हजारो देशाचे सैनिक युद्धामध्ये मारले जातात. त्यांच्या कुटुंबाने काय करायचं आणि म्हणून करता अशा वीर जवानांचा जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे तिथे जास्तीत जास्त संख्येने आपण मंडळींनी येणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. मंडळी असो, आज आपल्या आमदारांची जबाबदारी आहे, त्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे. जर आम्ही कुठल्या आमच्या सभेना काय बोलवलं का आमची लोक भरभरून येतात पक्षाच्या सभा असल्या का. परवा आमच्या महिलांचा कार्यक्रम झाला पैठणीचा ना रे, पैठणीचा कार्यक्रम झाला. पाय टाकायला जागा नव्हता नेरळला, म्हणजे पाय टाकायला जागा नव्हता पैठणीला. 3000 महिलांना आम्ही पैठण्या दिल्या. पण मंडी ह्या पैठण्या कधी,
जेव्हा हिराजी पाटलांसारखे भाई कोतवालांसारख्या या हुतात्मा वीरांनी आपलं बलिदान दिलं त्यावेळेला आज देशाच्या सीमेवरती आपले बहादर सैनिक लढतायत. काल एक टीव्हीला याला बातमी चालली होती, म्हणजे थंडी एवढी आहे तिकडं, बर्फच पडतो ना तिकडं, त्या एवढ्या उंचीवरती त्या बर्फामध्ये 24 तास डोळ्यात तेल घालून पारा करत असतात हे लोक. जेवणाचा पत्ता नाही, हेलिकॉप्टर मधनं वरनं डबे सोडले जातात, तिथे काय जेवण बनवलं जात नाही, असं चुलीवरती शेगडीवरती. त्यांना आपला प्रपंच, आपलं कुटुंब कसलीही काळजी नसते. काळजी असते फक्त माझ्या मातृभूमीची आणि माझ्या देशाची. ते ज्यावेळेला एवढ्या थंडीमध्ये कुडकुडत असतात त्यावेळेला आम्ही इथं आरामामध्ये एसी आणि पंख्याखाली गार झोपलेले असतो. थोडी तरी जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे. हजारो देशाचे सैनिक युद्धामध्ये मारले जातात, त्यांच्या कुटुंबाने काय करायचं? आणि म्हणून करता अशा वीर जवानांचा जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे तिथे जास्तीत जास्त संख्येने आपण मंडळींनी येणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. मंडळी असो, आज आपल्या आमदारांची जबाबदारी आहे, त्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे. जर आम्ही कुठल्या आमच्या सभेना काय बोलवलं का आमची लोक भरभरून येतात पक्षाच्या सभा असल्या का. परवा आमच्या महिलांचा कार्यक्रम झाला पैठणीचा ना रे, पैठणीचा कार्यक्रम झाला. पाय टाकायला जागा नव्हता नेरळला, म्हणजे पाय टाकायला जागा नव्हता पैठणीला. 3000 महिलांना आम्ही पैठण्या दिल्या. पण मंडी ह्या पैठण्या कधी, जेव्हा हिराजी पाटलांसारखे भाई कोतवालांसारख्या या हुतात्मा वीरांनी आपलं बलिदान दिलं त्यावेळेला आज देशाच्या सीमेवरती आपले बहादर सैनिक लढतायत. काल एक टीव्हीला याला बातमी चालली होती, म्हणजे थंडी एवढी आहे तिकडं, बर्फच पडतो ना तिकडं, त्या एवढ्या उंचीवरती त्या बर्फामध्ये 24 तास डोळ्यात तेल घालून पारा करत असतात हे लोक. जेवणाचा पत्ता नाही, हेलिकॉप्टर मधनं वरनं डबे सोडले जातात, तिथे काय जेवण बनवलं जात नाही, असं चुलीवरती शेगडीवरती. त्यांना आपला प्रपंच, आपलं कुटुंब कसलीही काळजी नसते. काळजी असते फक्त माझ्या मातृभूमीची आणि माझ्या देशाची. ते ज्यावेळेला एवढ्या थंडीमध्ये कुडकुडत असतात त्यावेळेला आम्ही इथं आरामामध्ये एसी आणि पंख्याखाली गार झोपलेले असतो. थोडी तरी जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे. हजारो देशाचे सैनिक युद्धामध्ये मारले जातात, त्यांच्या कुटुंबाने काय करायचं? आणि म्हणून करता अशा वीर जवानांचा जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे तिथे जास्तीत जास्त संख्येने आपण मंडळींनी येणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. मंडळी असो, आज आपल्या आमदारांची जबाबदारी आहे, त्यांना तुम्ही निवडून दिलेलं आहे.